दोस्तों नमस्कार। दोस्तों आज कांग्रेस पार्टी ने वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर हल्ला बोल किया। वसई विरार महानगर पालिका अंतर्गत जिन समस्याओं से लोगों को दो चार होना पड़ता है, गटर, पानी और भी कई समस्याएं, खासकर इस समय वसई विरार महानगर पालिका द्वारा जो एक मुद्दा सामने आया, गास गांव में एसटीपी और डंपिंग ग्राउंड का रिजर्वेशन लाए जाने की बात सामने आई, उसका विरोध कांग्रेस पार्टी कर रही थी। आज सुबह कांग्रेस पार्टी के पदाधिकारी मुख्यालय के बाजू में महाड़ा सर्किल पर पहुंचे और वहां से मोर्चे के रूप में ये महानगर पालिका मुख्यालय पर पहुंचे। सैकड़ों की संख्या में कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता मौजूद थे, जो आपको विजुअल में दिखाई दे सकते हैं। कांग्रेस पार्टी ने वहां पर जाकर महानगर पालिका के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया और ये कहा कि अगर डंपिंग ग्राउंड और एसटीपी प्लांट घास से हटाया नहीं गया तो कांग्रेस आने वाले समय में बड़ा आंदोलन करेगी। हम सभी जानते हैं कि पिछले महीने ही राज्य शासन ने एक नोटिफिकेशन जारी किया था और डंपिंग ग्राउंड और एसटीपी के आरक्षण घास गांव में डाले जाने की बात की थी। उसके बाद जैसे ही ये बात कुछ दिनों पहले सामने आई और तब से लगातार हर कोई इसका विरोध कर रहा है, क्योंकि डंपिंग ग्राउंड और एसटीपी अगर घास गांव में आते तो ये शहर के बीच में आ जाएंगे। लोगों का यही कहना है कि ये कहीं ना कहीं लोगों की जान के लिए खतरा बन सकता है, स्वास्थ्य के लिए खतरा बन सकता है। तो इसी सब मांग को लेकर कई लोग अपनी आवाज उठा रहे। इसी कड़ी में आज कांग्रेस पार्टी ने एक बड़ा धड़क मोर्चा आयोजित किया। सुनिए वीडियो में आगे क्या कुछ कहना है कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों का। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से सब जिला में जिला कार्याध्यक्ष का सामने कार्यालय में हम लोग आंदोलन कर रहे हैं। आप लोगों को मालूम है कांग्रेस पार्टी सादा पब्लिक के बीच में हमेशा काम कर रहे हैं। उसके हिसाब से हमको मालूम है अभी सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट सादा पब्लिक के लिए कुछ काम नहीं कर रहे। इसके हिसाब से उनका बीच में जाने का, उनका बीच में क्या प्रॉब्लम है वो सब हम चर्चा कर रहे हैं। उसके हिसाब से हम आज इधर शुरू किया, बाकी सब जगह पे आज आंदोलन चालू है। तो वसाई में हमको मालूम है वसाई में बहुत साल से म्युनिसिपालिटी एक छोटा पार्टी के साथ में और सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट सब डबल इंजन सरकार बोल के अभी काम कर रहे हैं। अभी इधर का लोकल इश्यू, अभी ड्राइवर टेस्ट में अपन जाएगा तो जाने का रास्ता नहीं है, पार्किंग का जगह नहीं है, अब वेस्ट मैनेजमेंट का बहुत प्रॉब्लम है इधर। वो सब सारे इश्यू जिला कमेटी की तरफ से हम लोग स्टडी किया, उसके हिसाब से हम लोग आगे भी ये आंदोलन कंटिन्यू करेगा। कास गांव में जो अभी नया डंपिंग ग्राउंड आ रहा है उसका आप विरोध कैसा करें? विरोध देखो, अभी पब्लिक को तो नोटिस देने पड़ेगा। पब्लिक को देखो इतना जल्दी, अब पब्लिक इधर आजू बाजू में सब रहता है, उधर डंपिंग ग्राउंड नहीं बना सकता। पब्लिक को रहने के लिए तो रूम का अंदर अगर वास आएगा तो वो लोग कैसे रहेगा, वो लोग का काम है, वो लोग को टेंशन दे दिया। अभी म्युनिसिपालिटी ने वो पहले देखने मांगता था, अभिषेक के लिए उनको खाली 2 ही दिन मिला, तो अभी वो दिन बढ़ाने के लिए आप कुछ आज मांग करने वाले? बढ़ाने के लिए हम भी डिमांड किया, अभी तक अभी हम लोग अभी मेमोरेंडम देने वाले। अभी मैं मराठी में वही रिपीट करता हूँ कि जो हमारा वसई विरार जिला कांग्रेस की तरफ से आज आंदोलन है, मनपा का मनमानी कारोबार जो चल रहा है इसके अगेंस्ट है आंदोलन है। आप सभी को मालूम है कि 28 तारीख तक टाइम दिया था। डंपिंग ग्राउंड ज्या 41 इमारतीवर कारवाई झाली जिकडे डंपिंग ग्राउंड होता, तो अचानक डंपिंग ग्राउंड घास गावाच्या बाजूला सनसिटी मध्ये आरक्षित करण्यात आलेला आहे। लोकांना, नागरिकांना, तिकडे राहणाऱ्या नागरिकांना सफिशियंट टाइम दिला नाही, ऑब्जेक्शन घेण्यासाठी सफिशियंट टाइम दिला नाही, तर त्यांना तो वेळ द्यावा। ते जे आरक्षण आहे अजून पुढच्या 20 वर्षाचं जे नियोजन आहे त्याच्यावर देखील नागरिकांच्या सूचना घ्याव्या अशी आमची मागणी आहे। साफसफाईचा विषय आहे, अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे, ते देखील त्याच्यामध्ये कारवाई करणं, आरोग्य सेवा आहे, आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणं, सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा नीट मिळत नाही, रस्त्याची बांधणी, अपूर्ण रस्ते, पाण्याचा निचरा पावसाळ्यातील हा देखील विषय आम्ही निवेदनामध्ये घेतलेला आहे। अनेक नागरी सुविधा ज्या अपुऱ्या आहेत, कर्मचारी जे आहेत काही ठिकाणी कमी आहेत, कॉन्ट्रॅक्टवरचे कर्मचारी आहेत ते कुठेतरी अगोदरच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाच्या पलीकडे जाताना आपल्याला दिसत नाहीत, तो देखील मुद्दा आम्ही आमच्या निवेदनात घेतलेला आहे। बेसिकली नागरी सुविधा सुधारण्याच्या निमित्ताने आजचे आंदोलन आहे आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे। आमचे हर्षवर्धन सकपाळ साहेब जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निमित्ताने आज आमचे प्रभारी जोजो थॉमस जे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे आणि राठोड साहेब
जे धनराज राठोड साहेब जे चिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेशचे ते देखील आज उपस्थित आहेत आणि असे आंदोलन महाराष्ट्रभर होत आहे. धन्यवाद. आजच्या आंदोलनासंदर्भात काय नेमकी भूमिका आहे? आजचं हे जे आंदोलन आहे संपूर्ण वसईच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत आहे. हे आंदोलन जे आहे नागरिकांच्या सुविधांसाठी आंदोलन घेण्यात येत आहे. या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेतर्फे केवळ हॉस्पिटलच्या भूमिपूजन करण्यात येतं, हॉस्पिटल बांधण्यात येत नाही. रस्ते जे आहेत ते अशा प्रकारे बनवले जातात ते 3-3 महिन्यामध्ये उखाडले जातात. या ठिकाणी इलिगल बांधकामाचं जे आहे पूर्ण जंगल सगळीकडे पसरलेलं आहे. हरित वसई जी होती ती आता पूर्णपणे नष्ट करण्याचा ठेका इथल्या प्रशासकाने घेतलेला आहे. अर्थात इथले जे प्रशासक आहेत ते बिल्डर लॉबीसाठी काम करत आहेत, इथले प्रशासक आहेत ते कॉन्ट्रॅक्टर लॉबीसाठी काम करत आहेत, सामान्य जनतेसाठी काम करत नाहीये. त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी हा मोर्चा घेण्यात आलेला आहे. डम्पिंग ग्राउंड बद्दल तुमचं काय म्हणणं? डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे 41 बिल्डिंग त्या ठिकाणी तोडण्यात आलेल्या आहेत. परंतु गेल्या 20 वर्षापासून ज्या ठिकाणी आरक्षण होतं ती जागा वसई विरार महानगरपालिकेने आपल्या ताब्यामध्ये घेतली का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला ती जागा ताब्यामध्ये घ्यायची नव्हती तर त्या ठिकाणी तुम्ही आरक्षण का टाकलं? आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस इमारती उभ्या राहत होत्या त्यावेळेस तुम्ही काय झोपले होते का? त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला बिल्डर लॉबी म्हणा, नेते मंडळी म्हणा किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणा, ज्यावेळेस त्या ठिकाणी आयुक्त होते, उपायुक्त होते, हे सर्व जिम्मेदार आहेत. सर्वसामान्य जनतेच्या लुटीला ही सगळ्यांची संघटित एक लूट झालेली आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 2500 लोक परिवार जे आहेत आज रस्त्यावर आहेत. हे पाप कोणाचं आहे? ह्यांचंच पाप आहे. हे जर जागरूक राहिले असते तर त्या ठिकाणी कोणी एकही वीट ठेवली नसती. पण आज तिथे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणून तिकडचं जे आरक्षण आहे आता गावामध्ये घेण्यात येत आहे. म्हणजे हे एक षडयंत्र होतं. भूमाफियांना तिथली जी जमीन आहे ती मिळवून द्यायची आहे आणि ज्या ठिकाणी हरित पट्टा आहे तिथला हरित पट्टा नष्ट करण्यासाठी आता त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड घेऊन जात आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे त्या ठिकाणी जे नागरिक वस्ती आहे ती वस्ती बाधित होणार आहे. त्या ठिकाणी येणारे जे पक्षी आहेत ते बाधित होणार आहे. एक सुपीक जमीन आहे ती बाधित होणार आहे आणि वसईचे जे वैभव आहे ते नष्ट करण्याचा प्रकार जे आहे इथलं सरकार, इथला प्रशासक हे करत आहे. का करत आहे? याच्याने जनतेला काय फायदा होणार आहे का? जनतेला फायदा होणार नाहीये. या ठिकाणी जे बिल्डर लॉबी येत आहेत, जे टोलेजंग इमारती बनवणार आहेत त्यांना फायदा होणार आहे आणि टेबलाखालून हे लोक जे मलिदा घेत आहेत त्यांचे व्हिडिओ प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला रिलीज होत आहेत. एक सहाय्यक आयुक्त मोहन संखे याला सस्पेंड केलेलं आहे. केवळ हे ओरली सांगत आहेत, त्यांचं लेटर दाखवत नाहीये. कागज नाही दिखाएंगे हा विषय ह्यांचा आहे. तो ह्यांना जे आहे सहाय्यक आयुक्त सारखा जो व्यक्ती आहे तो जर सांगतो स्वतःच्या तोंडाने की आशिष पाटीलची लोक इनलिगल बांधकाम करत आहेत. आशिष पाटील कोणाचा माणूस होता त्यावेळेस? सरकारी अधिकारी जे आहेत ते भूमाफियाकडनं पैसे घेऊन इनलिगल बांधकाम करत आहेत. आज तुम्ही बघितलं हायवेचा जो पट्टा आहे, हायवेचा पट्टा आहे त्या ठिकाणी कोण बांधकाम करतंय, तिथे बांधकाम करणारे कोण आहेत, तिथे जे कंपन्या आहेत त्या कंपन्या कोणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, आता कुठलाच लेखाजोखा ह्यांच्याकडे नाही आहे. एक सर्वात महत्वाचं जे आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हा मुंबई गुजरात हायवे मार्ग आहे. समेळ गावामध्ये काही वर्षापूर्वी हँड ग्रेनेड सापडले होते. एवढ्या नागरिक वस्ती असलेल्या गावामध्ये हँड ग्रेनेड सापडू शकतात तर हायवे पट्ट्यामध्ये जिथं कुठलीच लेखाजोखा नाहीये, कुठलीही गाडी आडीएक्स करून येऊ शकते, त्याला कोण रोखणार, त्याला कोण पकडणार? तिथे काय लेखाजोखा यांच्याकडे प्लॅनिंग आहे? तर ह्या सर्व गोष्टीसाठी काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन घेण्यात येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.